हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. आता सकाळी पहाटे 5 वाजलेत आणि आज आमच्याकडे अधिक मासाचा कार्यक्रम आहे. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. आज आता पहाटे 5 वाजलेत आणि आज आमच्याकडे अधिक मासाचा कार्यक्रम आहे आणि त्याचाच आज ब्लॉग आहे. सो स्टे कंटिन्यू. आता मी तुम्हाला दाखवते हळूहळू सगळी कशी तयारी करायची आहे, काय करायचं. आता मी सगळी तयारी दाखवणार आहे की आम्ही काय काय करणार आहे. नंतर डेकोरेशनचे सगळे ब्लॉग, सगळे बाईट्स. पुरण शिजायला घालायचे. डाळ धुवून ठेवली आहे. इकडे आता शेगडीवर पुरण लावणार आहे. आता माझी मम्मी इकडे चहाचं वगैरे बघतीये. दादाची मम्मी आणि मी आंब्यांचा रस करणार आहे. रात्रीच आंबे पाण्यात ठेवले होते. हे घरचे आंबे आहेत. एक 60-70 आंबा काढून ठेवलाय पाण्यात. इकडे सगळं स्वीट करून ठेवले. अनारसे, लाडू, करंजा. इथं मम्मीने डेकोरेशनसाठी मोसंबी, आंबे, अजून काय ॲपल वगैरे सगळं आणून ठेवले. इकडे पण एक्स्ट्रा आंबे आहेत कोणाला खाऊशी वाटले तर. हे दादानी गुरुवारी वगैरे पिकायला ठेवले होते. त्याचा कलर बघा किती सुंदर झालाय. आता तसं शेवटच आहे ना, संपलेत आता आंबे. आता आम्ही दोघी रस करून घेतो पटकन. एवढं मोठं पातेल आहे. आमच्याकडं मिक्सरमध्ये केलेला रस नाही आवडत, हाताने केलेलाच आवडतो. मस्त माझ्या मम्मीची देवपूजा झाली आहे. वातावरण पण इतकं छान झालंय. तिकडं ऐश्वर्या वहिनी सगळं आवरतायत, झाडून वगैरे घेत आहेत. बाकी सगळं गार्डन, अंगण कालच झाडून ठेवलंय सगळं. इकडं रस पण झालाय. मम्मी रस करतीये. इकडं मला विलायची पावडर करायची म्हणून विलायची भाजतीये. स्वाती वहिनींनी आता वाटण काढलंय हे भाजीचं आणि इकडं आमटीचं. मस्त देवपूजा झाली आहे. खूप सुंदर दिसतंय. आणि आमरसाचा नैवेद्य पण ठेवलाय मम्मीने. उडीद काढून आणले शेतात ना, ते इकडे सुकायला टाकलेत. त्याच्यानंतर इकडं गुरांचं सगळं खायला. इकडं बाप्पू आणि बाल्या सगळा गोठा साफ करतायत. त्यांचा वॉशिंग डे. काय आता हे किती चांगलं काम आहे. मुक्या जनावरांना आंघोळ घालणं. कसलं चमकतंय आज म्हैस आमची. हे 2 छोटे वांग, बटाटा आणि हरभऱ्याची भाजी करायची आज. इथं रात्री मस्त म्हणजे इतकी सुंदर हॉटेलला लाजवेल अशी भाजी केली होती. मिसळ मग तो रस्सा राहिलाय. मग आता आम्ही काय करणार आहे, कसं आहे कारण आज भरपूर काम करायचं आहे ना, त्याच्यामुळे रोज आम्ही एवढं हेवी नाही खात, पण आज आम्ही भात आणि रस्सा खाणार आहे. तर हा भात आणि इकडं वाटण वगैरे भाजून ठेवले. आणि इकडं ताजा भात पण लावलाय आता आम्हाला रशासोबत खायला. मी आदल्या दिवशी भरलेली मिरची बनवली होती, आंब्याची बर्फी बनवली होती आणि म्हणजे त्याच्यामध्ये नारळ आणि आंबा टाकून बर्फी. आणि मम्मीनी आळूच्या वड्या बनवल्या होत्या मस्त. आमचीच इथं आळूची पानं आहेत, त्या पानांनी मस्त आळूच्या वड्या बनवल्या.
मग त्या चुलीवर उकडून घेतले आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला फोडणी केली. परतून घेते म्हणजे गुळ आणि डाळ एकत्र. इथं बाई आजी मुलांना खायला भरवतीये. तर भाजीची तयारी केली सगळे. आता स्वाती वहिनींनी इथं कटाची आमटी केली आहे, चहा पण ठेवलाय आणि इकडे दूध पण उकळतं. मल्टीटास्किंग येते एकदम. आता हे बघ, डायरेक्ट गरम पातेल्यात धरून अंडे हातात. त्याच्यावर आमटी ठेवणार आहे. मग तवा ठेव. आणि असं ऐश्वर्या वहिनी छोट्या आहेत ना, त्यांना सारखं काम सांगतात, तवा ठेव. जाऊ दे, बालू भाऊजीची बायको आल्या, तुम्ही तिला सांगायचं ते काय. हरभरे शिजून घेतलेत. काय काय मसाले टाकलेत? काय काय टाकले? काय ग गार्गी? आज आल्यात आमच्याकडे गुरबीन मावशी. त्या खात आहेत चहा बिस्किट. पाणी आणले गला. आता काय खाल्लं कवलं म्हणलं नको, आपली भांडी राखायची म्हणलं निसती. दोघं मदत करतायत. अयो स्टेपलर काय म्हणणार नाही ना? आता आम्ही डेकोरेशन करतोय ऐश्वर्या वहिनीच्या अंडर. इकडं बऱ्यापैकी झालंय. इकडं हे पोशाख मान सन्मानाचे इथं ठेवले. आता इथं सगळ्यांचं औक्षण करायचं चालू आहे. नाही फोटो काढतोय. आई मस्त रेडी झाली. आई असं कर. हाय गार्गी, तुझे पाय धुवायचेत काय गार्गी? ए पार्कला जायचं परत पाय. बाबाची गाडी सोडा. सगळे येता का फोटोग्राफर? चांगले फोटो काढले. परत 3 वर्ष आता इथे सगळ्यांची जेवण चालू आहेत. आवडलं जेवण आत्या? लाडू एक नंबर. ताई काय आवडलं? अनारसे पण एक नंबर. ओके, मिरची मी बनवली आहे, अनारसे मी बनवले. मल्हार पण वाढतोय. तिकडे
मल्हार पण समरजित पण जेवायला बसलाय. हॅलो समरजित. हॅलो. काय पाहिजे? नमस्कार सर, राम राम. राम राम अधिक मासानिमित्त आपल्या घरात एक अतिशय पवित्र आणि आनंदाचा सोहळा साजरा होत आहे. आपल्याकडे अधिक मासाला लेक आणि जावयाला देवरूपी समजून जेवायला बोलवण्याची, त्यांचा मानपान करण्याची खूप जुनी परंपरा आहे. पण अनेकदा लोक विचारतात की अधिक मासाला अनारसे का देतात आणि तेही तीच या संख्येतच का? या अधिक मासासाठी मी स्वतः माझे सगळ्यात छोटे जावई बापू पण इथे असते. तेव्हा आपण परत पुन्हा आनंदाने भेटू. मनापासून शेवटी फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की आपले भारतीय सण आणि या प्रथा फक्त सोन्या चांदीचे दागिने देण्यासाठी नाही, तर ते नातेसंबंध अधिक मजबूत बनवण्यासाठी तयार केलेले आहेत. म्हणून सोन्या चांदीपेक्षा सोन्यासारख्या माणसांना जपा. प्रत्येक सासू सासऱ्यांच्या त्या पवित्र कन्यादानाचा नेहमी सन्मान ठेवा. धन्यवाद.